नमस्कार, माझं नाव सुमेधा सबनीस. मेधावी चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे गेस्ट आले आहेत सुमेध कुलकर्णी सांगलीवरून. तर त्यांनी आर्ट सेक्शनमध्ये बरेच काय काय चित्रकार, ड्रॉइंग या सगळ्या फील्डमध्ये ते एकदम एक्सपर्ट आहेत. तर त्यांनी यामध्ये काय काय अचीव केलंय आजपर्यंत आणि कसा त्यांचा प्रवास इथपर्यंतचा आलाय हे आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊ. तर मी आज त्यांनाच विचारते की तुम्ही तुमचं एक इंट्रोडक्शन सगळ्यांना करून द्या आपल्या प्रेक्षकांसाठी. तर सुमेध, तुम्ही तुमच्याबद्दलची माहिती सांगा थोडीशी. धन्यवाद. नमस्ते, माझं नाव सुमेध संजीव कुलकर्णी. मी विश्रामबागचाच. माझं GD आर्ट झालेलं आहे, त्याच्यानंतर DPED झालेलं आहे, आर्ट मास्टर पण झालंय, मास्टर्स इन फाईन आर्ट पण झालंय आणि सध्याच आता DSM झालंय. सध्या मी कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे भिलवडी शिक्षण संस्थेमध्ये आणि पूर्वी मी कला महाविद्यालयामध्ये ॲज पावणे 3 वर्ष प्रिन्सिपल होतो. ओके. आणि ह्या क्षेत्रात लहानपणापासूनच आवड आहे मला. ओके ओके. तर मी इथपासून आता सुरू करते की तुमची ही जर्नी इथपर्यंतची, त्याच्यामध्ये तुमचं बालपणापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता, किंवा तुमच्या घरी हे वातावरण चित्रकले रिलेटेड काय आहे, किंवा तुम्हाला कधी वाटलं की आपण या फील्डमध्ये करू शकतो, किंवा आवड कशी निर्माण झाली? सुरुवातीपासून म्हणजे 5वी-6वी ला असल्यापासूनच चित्रकलेची आवड. म्हणजे ज्या प्रयोग वह्या असतात बघा शाळेमध्ये, तर त्या आमचा पट होता 67 आणि 67 ते मुलांचा पट होता 40. त्या 40च्या 40 प्रयोग वह्या त्या मी करून द्यायचो. तेव्हापासून ती चित्रकलेची आवड. मग एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा असू दे किंवा त्याच्यानंतर 10वी नंतर हे कोर्स असतो का याची माहिती पूर्वी नव्हती. पूर्वी काय माहिती असायचं की छान चित्र आपल्याला काढायचंय, मग ते निसर्ग चित्र असू दे किंवा सरस्वतीचं चित्र असू दे, कुठलंही असू दे, ते छान आपल्याला काढायचं, एवढंच डोक्यात होतं. म्हणजे बालपणापासूनच ती आवड निर्माण झाली. मग तुम्हाला आतापर्यंत पहिलं प्राइज किंवा पहिलं अवॉर्ड म्हणतो आपण, अगदी शाळेत असल्यापासूनच असं कुठलं मेमोरेबल किंवा आठवत आहे की पहिलं प्राइज शाळेतलं का या फील्ड मध्ये आलं? नाही, पहिलं शाळेमधलं असं की या रिलेटेड मी आलोय. शाळेतलं म्हणजे एलिमेंटरी इंटरमिजिएटच. एलिमेंटरी 2 परीक्षा असतात. एक पहिली परीक्षा असते ती एलिमेंटरीची असते, दुसरी असते ती इंटरमिजिएट. ओके. पहिली परीक्षेमध्ये आम्हाला ते समजायलाच वेळ गेला की नेमकी काय परीक्षा आहे. आणि दुसऱ्या परीक्षेमध्ये म्हणजे पहिल्या परीक्षेमध्ये C ग्रेड पडला, ABC असा ग्रेड C पडला. आणि तेव्हा डोक्यात काय नसतं ना, 7वीतली परीक्षा की आपल्याला हे पडायचं आहे, लोकांचं कौतुक घ्यायचं वगैरे असं काय नव्हतं. पण एक डोक्यात होतं की चित्र आपल्याला एकदम परफेक्ट काढायचं आणि छान काढायचं. आणि आमच्या इथं कृष्णा नदी आहे आणि अंकलीचं पूल आहे. त्याच्या अलीकडं खेळण्याची दुकान आहेत लाकडाची, आणि त्याच्या अलीकडे एक असे एकदम असा छोटा घराचा एक भाग आहे किंवा कौलारू घर आहे. तिथला मला तो स्पॉट आवडला, तर तिथं मी ते बसून ते पेंटिंग केलं, निसर्ग चित्र. तुम्ही सांगलीच आहे ना? सांगलीच. म्हणजे जे लोक सांगलीकर तुम्ही बघू शकता, तुम्हाला हे नक्की तुमच्या जवळचं वाटेल. सांगलीचं प्रॉपर जन्मगाव सांगलीच. मग तिथून ते जे पेंटिंग मी केलं लाईव्ह समोर बसून, तेव्हा ते चांगलं झालं चित्र. तिथून कॉन्फिडन्स आला, अरे नाही आपल्याला येतंय, तर आपणच का नाही म्हणतोय स्वतःला, आपणच का थांबवतोय स्वतःला. त्याच्यामुळे पहिली मेमोरेबल ती आहे माझ्यासाठी गोष्ट की स्वतःला तुम्ही सांगा की येतंयच, बरोबर, तर ते येणार, नाहीतर नाही येणार. मग तिथून जे लँडस्केप चालू केलं ते आज तागायत आता 13 वर्ष झाली, ते थांबलं नाही. अरे वा. आणि तिथून मग तुम्ही क्लासेस पण क्लासेस ते 2nd इयर पासून चालू झाले क्लासेस. अच्छा. आणि मग या सगळ्यामध्ये तुमच्या घरच्यांचा कसा सपोर्ट होता तुम्हाला? सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच आहे, कारण की मी कुठल्या पालकांना नावं ठेवत नाही, पण आत्ताच आणि ह्याच्या अगोदरच थोडस मेंटॅलिटी काय आहे की चित्र काढून काय मिळतं. एक्झॅक्टली. चित्र काढून बरंच काय काय मिळतंय, पण त्याची आवड पाहिजे त्याला. ती आवड मला आई बाबांनी निर्माण करून दिली आणि त्याच्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मग स्वतः आई चित्र काढत होती, बाबांचं पण चित्र चांगलं आणि आईच्या आईचं पण चित्र, म्हणजे ते पिढीच्या आताच आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी सपोर्ट केला की त्याला ह्याच्यात आवड आहे ना, करू दे. मग त्यांनी तो डोळे झाकून विश्वास ठेवला. तो विश्वास मग तो
आता काय चालू आहे बऱ्यापैकी. कारण पॅरेंट्सचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट सगळ्यात असतो या महत्त्वाचं. सगळ्या गोष्टींमध्ये, तर आपण पुढे काहीतरी अचीव्ह की करू शकतो. हल्ली काय झालंय की दुसऱ्याचा मुलगा काय करतो हे कॉम्पिटिशन्स पण Competition. इतक्या वाढल्यात की हा. मग ते कम्पॅरिझन झालं की कुठेतरी आपल्यालाही असं होतं की म्हणजे आपले घरचे म्हणजे नाही तुझं चांगलं म्हणजे या फील्डमध्ये आवडीच्या हा. देणं हे पण खूप लकी गोष्ट आहे Lucky आजच्या ह्याच्यात. सो तुम्ही त्या बाबतीत पण लकी आहात की तुम्हाला पॅरेंट्सनी सगळीकडनं सपोर्ट पॅरेंट्सचा सपोर्ट पूर्वीपासूनच आहे. हो. आणि मग तुम्ही जेव्हा क्लासेस सुरू केले तर किती वर्षाच्या मुलांपासून हे करू शकतो, म्हणजे तुम्ही सजेस्ट करू शकता किती वर्षाच्या मुलांपासून? जेव्हा मी सेकंड इयर पासून क्लास चालू केले अच्छा. म्हणजे तेव्हा मी 3रीच्या विद्यार्थ्यापासून चालू केलेले. ओके. मग त्याच्यामध्ये बेसिक सगळ्या गोष्टी असतात. ओके. आणि विशेष म्हणजे सांगायला आनंद होतो की 3रीची जी विद्यार्थी होती माझ्याकडे हा. ती 10वीला जाईपर्यंत माझ्याकडे शिकली अरे वा. आणि ती आता आर्किटेक्ट कॉलेजला आहे आणि तिचा बेस्ट ड्रॉइंग आहे वा वा. आणि ती कंटिन्यू अजून माझ्याकडे क्लासला आहे. अरे वा. त्यामुळे तुम्हाला जेव्हा स्टुडंट्स पण असं छान करतात तेव्हा खूप मस्त वाटत असेल. हो. आपण एखाद्याला शिकवणं आणि त्यांनी तो रिझल्ट आपल्याला देणं ते खूप सुंदर गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या टीचरला अजून काय हवं असतं. हो. तर तुम्हाला असे काही एक्सपिरियन्स आहे किंवा एखाद्या स्टुडंटचं की नाही हे मला अजूनही लक्षात आहे की त्यांनी म्हणजे असं काही कुठलं तुम्ही शेअर करू शकाल अनुभव? मुळात काय आहे की हे फील्ड असं आहे की मारून मुटकून येत नाही आहेत. नाही आवड. त्याला जर आवड असेल चित्रकलेची तरच तो वळतो किंवा प्रॅक्टिकल गोष्ट आहे तुम्हाला चित्र काढता आलं तरच तुम्ही त्याच्यात येणार आहे. तर झाली अशी गोष्ट की क्लासेसचं उदाहरण सांगण्यापेक्षा मी शिकत असतानाच एक उदाहरण सांगतो की आमच्या वर्गामध्ये एक योगीराज पाटील म्हणून एक विद्यार्थी होता, आहे अजून. पण त्याला ऐकायला येत नव्हतं, बोलायला येत नव्हतं. पण त्याचं ड्रॉइंग जे होतं ते म्हणजे नेक्स्ट लेवलचं होतं. म्हणजे काय आहे, आता कसं आहे आपल्याला आपण बोलतोय किंवा ऐकू येते, शिक्षक काय सांगतात ते समजतंय. त्याचं काय नाहीच ना, बाकीच्यांचं बघूनच ते कॅप्चर करतो. पण सगळ्यात आम्हाला कसं आहे 100 असाइनमेंट असायच्या वर्षाला, सगळ्यांच्या अगोदर त्याच्या पूर्ण असायच्या. अरे वा. आणि नुसतं पूर्ण नाही, क्वालिटी देऊन पूर्ण असायचे. म्हणजे हेतू काय हे सांगण्याचा की तुम्ही जर फोकस व्यवस्थित ठेवला त्यांना कोण डायव्हर्ट करणार नाहीच ना. म्हणजे बाबा अरे इकडे बघ, हे इकडे जर लक्ष दे किंवा जर दंगा करूया हे करूया, त्यांना ऐकू येत नाही. फोकस प्रॉपर त्यांचा तिथं असतो की मला हे चित्र चांगलंच काढायचं आहे, डायव्हर्टला काय विषयच नाही. त्यामुळं तो मला किस्सा सांगायचा होता की तो जो विद्यार्थी होता माझ्या आयुष्यातला पहिल्यांदा, त्याच्याकडनं मी शिकलो की फोकस. खरंय. तुमचं फोकस जेवढं चांगला तेवढं तुमचं पेशन्स चांगला आणि तेवढंच तुमचं क्वालिटीचं पेंटिंग होणार. म्हणजे अशी व्यक्ती पण हे करू शकते. तर ऑर्डिनरी म्हणजे नॉर्मल मुलं तर तुम्ही फोकस्ड, आणि ऍक्च्युली चित्रकला म्हणजे फोकस हेच मेन असतं त्याच्यामध्ये की तुमचं कॉन्सन्ट्रेशन पॉवरही त्याने वाढते. म्हणजे तुम्ही जितकं त्यामध्ये फोकस्ड कराल त्यामध्ये. तर आणि मी म्हणजे तुमचे इन्स्टा प्रोफाईलवर पण मी बघितलं तर तुमचे छान छान स्केचेस आहेत. तर मग तुम्हाला ही लोक कशी भेटत गेली किंवा आपण ज्यांना म्हणतो सेलिब्रिटी पीपल किंवा असे तुम्ही कसे काय कनेक्ट झाला त्या लोकांशी? तो आता असा किस्सा आहे की मी काय अप्रोच त्यांना स्वतःहून झालो नाही. अच्छा. मी काम करत गेलो चित्रकलेमध्ये आणि एक एक स्टेप वरती एक एक माणसं चांगली भेटली. म्हणजे कशी ह्याची सुरुवात झाली चितळेंपासून. जे भिलवडीचे मेन चितळे आहेत, चितळे डेअरी. तर त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली की आमच्या घरी वॉल पेंटिंग करायचे. जवळजवळ 12x18 फुटाचे 3-4 वॉल होत्या. तिथं मी त्या पेंटिंग केल्या. जवळजवळ 3 महिने त्या पेंटिंग केल्या मी. अरे वा. एकट्यानं. आणि ते करत असताना काय आहे की चितळेंकडे येणारा जो मॉप आहे, स्वतः चितळे आहे, ते जातीनं लक्ष घालत की हा नेमकं कसं करतोय, काय करतोय, किंवा मनापासून करतोय का किंवा काय याचं नेमकं आहे. तर त्यांनी ते ऑब्झर्व केलं. मग चितळ्यांनी ऑब्झर्व केल्यानंतर त्यांनी मला त्यांची नातवंड जे आहेत पुण्याला असतात तर त्यांना शिकवायची संधी दिली. म्हणजे सुट्टीला वगैरे असं. मग ते करत करत चितळ्यांची चांगलं आमचं रिलेशन झालं. आणि त्याच्यामध्ये आता जे आपले डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतील किंवा आपले वैभव सर असतील किंवा सुबोध सर असतील, ह्यांना माझी चित्र पाठवणे किंवा फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती
डिजिटल मीडियावरती, तर ती पाठवून मुळात ते कलारसिक असल्यामुळे त्यांना त्याची जाणीव आहे. आणि राहिली गोष्ट कलेक्टरांची, तर त्यांना मुळापासून आवडच आहे, पण त्यांना मी एक अर्ज असं केला आमच्या कलाकार बांधवांकडून, प्रत्येक शाळेमध्ये एक कला शिक्षक, बरोबर, हे धोरण तुम्ही राबवलं पाहिजे. खूप सुंदर. कारण की काय आहे की जो मुलांचा बेस आहे, अक्षर लेखन असू दे किंवा एक छंद जोपासायचं काम असू दे, हा कला शिक्षकच करतो. खरंय. आणि आता दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की प्रायमरी शाळेमध्ये म्हणजे 1ली ते 5वी मध्ये कला शिक्षकच नाही. त्यामुळे ह्या गोष्टींसाठी मग आम्ही कलेक्टरना सांगितलं, त्यांनी शब्द दिला. मग ते कसं, मग त्यांना त्याची आवड आहे, मग त्यांनी त्याचा रिस्पेक्ट ठेवला, त्याच्यावरती त्यांनी आम्हाला पुढे शब्द दिला. असं करत करत वैभव सरांना कलेची फार आवड आहे, चांगली आवड आहे, तर त्यांनी पण काही सकारात्मक निर्णय घेऊया आपण असं सांगितलं. हे करत करत एकाडेक असं करत करत त्या ओळखी बनल्या. आणि शैक्षणिक संस्थांचा पण खूप मोठा रोल आहे या सगळ्यामध्ये. कारण आपण लहान मुलांना जितक्या आधीपासून ही सवय लावतो, किंवा सवय म्हणण्यापेक्षा आवड निर्माण त्यांच्यामध्ये या गोष्टींमुळे होऊ शकते, तर ते कोणीतरी पुश करायला पाहिजे. कारण की कसं आहे, समजा आता तुम्ही उदाहरणार्थ आपण एक घेऊ, एक मुलगा आहे, तो 1लीला गेलाय, 1ली ते 5वी त्याला चित्रकलाच माहित नाही. हो ना. असं जर झालं तर तो 6वीला काय, त्याला चित्रकला आणून काय उपयोग आहे. बरोबर. मुळापासून जर संस्कार आपण त्याला लहानपणापासूनच केले, तर त्याला ऍटलिस्ट एक समजेल ना की चित्रकला काय आहे. मग राहिली गोष्ट, तो तिथं जाणार आहे की नाही जाणार आहे, त्याचा प्रत्येकाची आवड किंवा पण निदान एक पहिलेपासून कळू दे विद्यार्थ्यांना की चित्रकला ही काय आहे. बरोबर, याच्यासाठी सगळं चालू आहे. पण मग आतापर्यंत जे तुम्हाला ही लोक कनेक्ट झाली, त्यामध्ये कोणी म्हणजे पर्सनली नाही, पण असं कोणाचं या रिलेटेड काही अनुभव असा की त्यांनी एखादं स्केच बघून खूप छान तुमचं कौतुक केलं, किंवा आपण म्हणतो ना की ह्या व्यक्तीकडनं हे एक्सपेक्ट नव्हतं, पण यांनी मला या रिलेटेड बोलतं, असं कोणी? तसं म्हणजे आपले अशोक काकडे सर, म्हणजे कलेक्टर जे आपण सांगली जिल्ह्याचे, जी बदली झाली, पण सांगलीचे कलेक्टर, त्यांच्याकडं प्रचंड लोड, आणि एका चित्रकलेसाठी किंवा एका चित्रकारासाठी ते काय येतील वेळ करतात, आणि आले तरी त्यांनी 15-20 मिनिटं ठीक आहे, बरोबर. त्यांनी जवळजवळ 2 ते 2.5 तास विथ त्यांचे मिसेस, हे दोघं ते आलेले. आणि माझ्यासाठी चांगली अभिमानाची गोष्ट तीच आहे की कलेक्टर जर आपल्या घरी येत आहे, माझं नाव व्हावं किंवा ह्याच्यासाठी माझा उद्देशच नाही. माझा उद्देश प्लेन आहे, चित्रकला आणि चित्रकार हा पुढच्या पिढीचा घडला आणि घडवला गेला पाहिजे. घडला कधी जातो, घडवला गेल्यावर. त्याला काय पाहिजे, अवेअरनेस पाहिजे. मग परत मुळाला आपण जातो की कला शिक्षक. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तर कलेक्टरांचं येणं हे आमच्यासाठी, भले भविष्यात कोणी मोठा सेलिब्रिटी होते, पण कलेक्टर हे कलेक्टरच राहणार. का, त्यांनी एवढा वेळ देणं किंवा त्याच्याविषयीचे एक अवेअरनेस ठेवणं हे फार महत्वाचं आहे. आणि मग ते आल्यावरती त्यांनी स्वतःहून आम्हाला अभिप्राय दिला. त्यांना पांडुरंगाचं एक चित्र आवडलेलं, ते त्यांच्या घरी आहे, मी केलेलं वॉटर कलर मध्ये आहे, ते आहे. म्हणजे अशी माणसं आहेत अजूनही आहेत, मोठ्या पोस्टची पण आहेत, आणि पण त्यांना कदर पण आहे कलेची. आणि आपण त्या फेज मध्ये जेव्हा असतो स्टार्टिंगच्या, तेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येते या कनेक्ट, ती आपल्याला शेवटपर्यंत लक्षात राहते. कारण हे माझा पण एक अनुभव आहे की आपण नंतर किती येतात फेमस लोक, पण जे आपण स्टार्टिंग फेजला असतो तेव्हा आपल्या बरोबर जे कनेक्ट होतात त्या म्हणजे ते लाईफ लॉंग लक्षात राहतात. त्यामुळे हा एक अनुभव आहे. ओके, आपण ह्याचं डिस्कशन कंटिन्यू नेक्स्ट एपिसोडमध्ये पण करूयात, आणि अजून सरांकडनं छान छान एक्सपिरियन्स आणि इन्फॉर्मेशन शेअर करू. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा, आणि अभिप्राय द्या. तुम्हाला कोणाला ऑनलाईन क्लासेस किंवा काही जॉईन करायचं असेल तर नक्की सरांचा नंबर किंवा DM मध्ये मी सांगते, आणि तुम्हाला हवे असेल तर खाली कमेंट्स करा. थँक्यू सो मच.